नमस्कार मित्रांनो, आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे। उन्हाळ्यामध्ये पापड, पापड्या वगैरे, शेवया अशा प्रकारचे घरगुती उद्योग झालेले हे असे जे काही छोटे छोटे घरातलं काम असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराची बेगमी असते। आपल्याला ते खाद्यपदार्थ टिकून खायचे असतील तर पापड वगैरे आपल्याला बनवावे लागतात। तसंच जून महिन्याच्या सुरुवातीला बाजारामध्ये लोणचं घालण्यासाठी कैऱ्या उपलब्ध होतात। आमचं लोणचं घालणं झालेलं आहे। संसार म्हटलं की तो एक प्रकारचा साखर आंबाच असतो आणि मग आमच्या सौनं आठवण करून दिली की बाजारात सगळ्यात चांगल्या कैऱ्या उपलब्ध आहेत, आपल्याला साखर आंबा करायचा आहे। आज रविवारचा दिवस बाजार असतो, खेड्यापाड्यातून चांगले आंबे येतात, म्हणून मी आज निवडक छानपैकी असे एक 2 किलो कैरी, अजून पिकलेली नाही म्हणून ह्याला आपण कैरी म्हणतो, अशा प्रकारचे निवडक कैऱ्या आणलेल्या आहेत। त्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर असं त्याला आपण मस्त त्याची वरची जी साल आहे ती काढून टाकलेली आहे। साल काढून जी कैरी इथं बाजूला ठेवली, तिचा जो पांढरा भाग आहे सगळा, वरची साल हिरवट काढून टाकायची। त्यानंतर जो काही पांढऱ्या भागाची कैरी उरते त्या कैरीला आपण असं बारीक किसून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कुटुंबातील सदस्य मस्त सर्वजण मिळून असं काम करतात। जुन्या काळामध्ये विवाह प्रसंगी सुद्धा वडा घालायचा असले की 5 सवाष्णी स्त्रीला बोलवल्या जायचं, सर्वजण मिळून त्या वडा घालायच्या। त्या निमित्तानं एकमेकींच्या भेटीगाठी, संसारातल्या सुखदुःखाच्या गप्पा ठप्पा त्या व्हायच्या। ग्रामीण भागामध्ये आजही पापड्या वगैरे घालत असताना जे काही धान्य भिजू घातलं जातं ते शिजवलं जातं, त्यावेळेला सुद्धा भावकीतल्या सोयऱ्यातल्या 5-6 महिला एकत्र येतात आणि त्या ठिकाणी पापडी घालणं, उडीदचा वडा घालणं अशा प्रकारची उन्हाळी कामं करतात। तो एक खरंच श्रमविभागणी पण त्यामध्ये आहे। त्यासोबतच एक घट्ट मैत्रीसुद्धा आहे आणि त्याच्यातच नेतृत्वसुद्धा आहे की ज्या महिलांना नेतृत्वाची एक संधी मिळते, त्याच्यातून एकमेकींच्या सोबत राहण्याची संधी मिळते, असा हा प्रकारचा गृहोद्योग आहे। ग्रामीण भागातून आपण शहरामध्ये राहायला आलो, अंगण आपलं हरवलं आणि आपण घरातच नांदणं सुरू केलं, मग काय कोण येणार आहे बाहेरून मदत करायला? मग आम्हीच महादेव पार्वती, मी घेतला आंबा आणि आमच्या सौभाग्यवतीनं छानपैकी त्याची बारीक बुट्टी त्या ठिकाणी केलेली आहे। पुढचा पण एक टप्पा आहे, तो पण आपण करणार आहोत लवकरच। त्याच्यामध्ये आपल्याला आता साखर घालायची आहे। साखर आंबा करत असताना आपण बघितलं होतं अगोदर की निवडक आंबे बाजारातून आणलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत। स्वच्छता हे फार महत्त्वाची आहे, कारण ते आपल्याला बऱ्याच दिवसासाठी खायचं आहे, त्यामुळं ते स्वच्छ असावं जेणेकरून ते जास्त दिवस टिकतं। मग आपण इथं काय केलेलं आहे की तो किस आपला किती झाला त्याला मोजून घेतलं एका छोट्याशा पातेल्यानं। तर ह्या पातेल्याचा मी वापर केला होता ते मोजण्यासाठी, तर ते साधारण 1.5 पातेलं इतका तो लगदा भरलेला आहे। साखर आंब्यामध्ये 2च महत्त्वाचे घटक आहे, एक म्हणजे साखर आणि दुसरं म्हणजे तो आंबा। पण तरीसुद्धा चवीसाठी आपण दालचिनी, लवंग, 1-2 मिरे, केशर असेल उपलब्ध तर केशर वगैरे वापरू शकतो। आता मी नेमकंच वैष्णवी देऊन आलेलो होतो, तर घरामध्ये केशर होतं, केशरानं पण चव छान येते, रंग येतो, म्हणून ते थोडंसं केशर पण त्यात टाकलेलं आहे। थोडंसं तूप टाकलं अगोदर कढईमध्ये आणि त्याला परतून घेतलं मंद आचेवर। त्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 लवंगा, थोडीशी दालचिनी आणि थोडंसं केशर सोडलं। मग जो काय आपला तो कैरीचा लगदा तयार झालेला होता, आपण किसून घेतलेला होता, तो एका पातेल्यानं मोजला। मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तो एक साधारण 1.5 पातेलं भरला होता आणि तो पण आता मंद आचेवर त्याचं ते व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता बऱ्याचशा घरामध्ये शुगरचे पेशंट असतात, त्यामुळं फारसा साखरेचा वापर करायचा नाही, कमी साखर वापरली तरी चालते।
पण ती इतकी पण कमी असू नये की जेणेकरून त्या आंब्याचा आंबटपणा त्यामध्ये उतरलेला असेल. तर हे जे काही गोड पदार्थ आहे तो आंब्याचा आंबटपणा मारण्यासाठी उपयोगी येतो. आणि साखर, मीठ हे एक असे पदार्थ आहेत की ज्यांच्यामुळे बनवलेल्या तयार पदार्थांचं आयुष्य वाढतं. ते मग समजा लोणचं असेल किंवा साखर आंबा असेल, असे कुठलेही पदार्थ साखरेमुळं पदार्थ टिकतात. तर आता काय झालं की त्या गरम उष्णतेमुळे साखर हळूहळू विरघळत आहे, तिचा पाक बनत आहे. आणि मग तो एक अशा प्रकारचा एक पातळ लागला, जसं की आपण कागदाच्या कारखान्यात वगैरे पाहतो, अशा प्रकारचा तो लगदा आता या ठिकाणी तयार झालेला आहे. तर त्याच्यातला जो काही म्हणजे त्याला चिकटपणा सुटेल आणि त्याचा एक असा एकजीव लागू द्या. जसं आपण दिवाळीचे फराळ वगैरे बनवताना, लाडू बनवताना जी साखरेची चाचणी घेतो पाकाची, अगदी हे सुद्धा तसंच आहे. हे असं करायचं आहे. आणि खरंच मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं तसं संसार म्हणजे हा खरंच एक साखर आंबा आहे. कारण इथं बघा, म्हणजे आंबा आपण बाजारातून आणलेला आहे, साखर दुकानातून आणलेली आहे ना, म्हणजे बाजारातूनच. दोन गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेल्या आहेत. आणि इथं काय झालं आहे की त्या दोघी एकजीव झालेल्या आहेत. आणि त्यांना एकजीव होण्यासाठी कोणी कोणी मदत केलेली आहे, तर प्रकाश योजना आहे, म्हणजे ज्याला आपण उष्णता म्हणतो, इलायची आहे थोडीशी, केशर आहे, लवंग आहेत. तर संसारसुद्धा तसंच आहे. नवरा हे एक वेगळ्या प्रकारचा जीव असतो, नवरी ही एक वेगळ्या प्रकारचा जीव असते. दोघंजणं एकत्र येतात. वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीनं ते एकत्र येतात. आणि जसं आता ह्या बघा, साखर आंब्याची चव वाढली, म्हणजे मूळ आंब्याचा गुणधर्म बाजूला झाला, मूळ साखरेचा गुणधर्मसुद्धा बाजूला झाला, आणि आंबा आणि साखर ह्या दोघांची चव इथं एकत्र झाली. तसंच पत्नीचा स्वभाव, पतीचा स्वभाव भले तो वेगवेगळा असेल, पण एक विवाह नावाच्या संस्काराखाली, कुटुंब नावाच्या छताखाली ज्यावेळेला हे दोन वेगळे जीव एकत्र येतात आणि मग एक दीर्घ काळासाठी, आता पुढच्या म्हणजे चालू महिन्यामध्येच पौर्णिमेला, वटपौर्णिमा असेल, सवाष्ण स्त्री स्वतःच्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य मागते, पुन्हा पुन्हा हाच नवरा पाहिजे असं म्हणतो. ते साखर आंबाच आपल्याला असं शिकवतो, नाही का बरं? म्हणजे बघा ना किती छान आहे ना, हे दोन वेगळे जीव या ठिकाणी एकत्र आलेत. आणि हा जाळ काय सांगतोय तुम्हाला की संसार सोपा नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी बोटा हाताले चटका, मग पोटाले भाकर, असं संत बहिणाबाईनं सांगितलेलं आहे. ते साखर आंबा एकत्र यायला सुद्धा काय तिथं उष्णता आहे, जाळ आहे. तसंच तर संसाराचं सुद्धा असतं ना. संसारामध्ये सुद्धा दाह असतो, कष्ट असतात, ते काही सोपं नाही आहे. संसार हे सुद्धा चुलीवरचं जग नाही, पण ही आग नाही, ही काय ऊब आहे. तर या उभे मंद आचेवर आपण कैरी आणि साखर यांना एकजीव केलेला आहे. साखर पूर्ण गरम होऊन त्या साखरेचं पाणी झालेलं आहे, ते आपल्याला इथं दिसतंय. आणि आता हळूहळू हे थंड झाल्याच्यानंतर एका स्वच्छ अशा बरणीमध्ये भरून ठेवायचं. आणि मग असंच मस्त मुरलेल्या संसाराच्या साक्षीला हा मुरलेला साखर आंबा मस्त दररोज आपल्या ताटामध्ये घेऊन छान छान पण खायचा आहे. थँक्यू.